नमस्कार शेतकरी बांधवांनो, उन्हाळी हंगामात लागवड केलेल्या 20 दिवसाच्या प्लॉटला आपण पुढच्या 30 दिवस कसं कामकाज केलं पाहिजे जेणेकरून फुटव्याची संख्या जास्त मिळेल। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की जो काही वाढत्या तापमानामध्ये फुलांची संख्या कमी मिळून सेटिंग कमी मिळणार, त्यासाठी 20 दिवसापासून ते 50 दिवसापर्यंत आपण कोणते दोन अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि 3 ते 4 फवारण्या आपण केल्या गेल्या पाहिजे। आपण या ठिकाणी शेतकऱ्यासोबत आहोत ज्यांचा 11 फेब्रुवारीला प्लॉट लावलेला आहे। आज आपण व्हिडिओ घेतोय 3 मार्चला, म्हणजे ते 10 दिवस सोडून द्या, 18 दिवस ते झाले आणि 21 दिवसाचा प्लॉट आहे। एकंदरीत डॉक्टर किसानला तुम्ही कधीपासून ओळखता? सर मी 3 वर्षापासून ओळखितो, पण गेल्या साली ना तुमचे फक्त व्हिडिओ पाहून प्लॉट बनवला होता। या प्लॉटला 90 जाळी निघाली होती। 90 जाळी। 90? हो, म्हणजे तोड्याला एक तोड्याला टोटल किती निघाले होते? टोटल एवढा हिशेब नाही, पण मग एक तोड्याला 90 निघाले। किती प्लॉट आहे हा? 12-13 गुंठ्याचा आहे आणि त्याच्या पुढे एक आहे, त्याच्यात 50 जाळी निघाली, तो 10 गुंठ्याचा आहे। म्हणजे 12-13 गुंठ्यात तुम्ही 90 कॅरेटचा तोडा केला फक्त युट्यूब बघून। मग आता तुम्ही प्लॉट रजिस्टर का केला? सर कारण गेल्या साली रिझल्ट आला, माल आहे ना थांबत नव्हता आणि क्वालिटी कशी? क्वालिटी सुपर होती आणि खर्च हिशोबातच होता। आता काय वाटतं 21 दिवसात? आता बी सर गेल्या सालच्या जी तुमची मी जेवढे टिपून ठेवले टोटल टिपून ठेवले। तुमचं नाव काय आहे? योगेश नाना जाधव। योगेश नाना जाधव, राहणार निनावी, पोस्ट पिंपळगाव, डुकरा, तालुका नाशिक। तालुका नाशिक येतं का? नाही, इगतपुर येतं, जिल्हा नाशिक। मोबाईल नंबर 89 99 81 63 72। एकंदरीत आता 21 दिवसामध्ये तुम्हाला जे वेळापत्रक आतापर्यंत येतंय, फुटव्यांची संख्या, कुठं नागाळीचा डंक नाही, कुठं करपा नाही, कुठं तुटा आपसुलटा लगेच आली नाही। गेल्या साली नागाळीचा प्रॉब्लेम होता, यंदा नाहीच, दिसलाच नाही। आता तुम्ही प्लॉटच रजिस्टर केलाय। गेल्या वर्षी तुम्ही युट्यूब बघून 90 कॅरेटचा तोडा 12-13 गुंठ्यात घेतला होता। नक्कीच मित्रांनो, आता आपल्याला या पुढच्या 30 दिवसामध्ये काय करायचंय, हा फुटवा मिळतोय, या फुटव्यांची संख्या वाढवायची। नीट लक्षात घ्या, इथं तुम्हाला काय करायचंय, 22 चे 24-25 दिवसाला एक आगळं वेगळं ऍप्लिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचंय। ते कोणतं? जेणेकरून स्टंपची जाडी, झाडाची प्रतिकार क्षमता तिथं तुम्हाला द्यायचंय एकरी, नीट लक्षात घ्या, एकरी 30 गुंठ्यापासून 50 गुंठ्यापर्यंत प्लॉट असेल तिथं 5 लिटर 4 स्ट्रोक, त्या 4 स्ट्रोक सोबत तुम्हाला द्यायचंय पॉवर सोल्युशन 10-40-40, त्याच्यासोबत घ्यायचंय 3 किलो गुळ आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 500 ग्रॅम टचअप। नीट लक्षात घ्या, बऱ्याचशा वेळा मी सांगत असतो की फुटव्यासाठी 5 किलो 11-44-11 5 लिटर 4 स्ट्रोक घ्या, पण उन्हाळी हंगामात असा फुटवा, पानाची ग्रीनरी, हाच फुटवा प्राणाची ग्रीनरी आणि जास्तीत जास्त फुलांची संख्या मिळवण्यासाठी 24, 25, 26 दिवसापर्यंत तुम्हाला एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक, 30 गुंठ्यापासून 50 गुंठ्यापर्यंत 4 स्ट्रोक 5 लिटर, त्याच्यासोबत तुम्हाला 4 किलो पॉवर सोल्युशन 10-40-40, 2 ते 3 किलो गुळ आणि 500 ग्रॅम टचअप। आता तुम्ही म्हणाल की टचअप का द्यायचंय, की जेणेकरून आपल्याला ज्या वेळेस फळ सेटिंग चालू होतं त्यावेळेस मर रोगाचा प्रादुर्भाव येऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण हे 26-27 दिवसापर्यंत हे ऍप्लिकेशन 22-23 दिवसापासून 5-6 दिवसात देऊन घ्यायचंय। आणि त्याच दरम्यान आपल्याला वरतून 2 फवारण्या करायच्या, फुटव्यांची संख्या मिळवायची, नागाळे येऊ द्यायची नाही, तिथं तुटा आपसुलटा येऊ द्यायची नाही। 200 लिटर पाण्याला 21, 22, 23 दिवसाच्या दरम्यान असा फुटवा मिळतोय, तिथं तुम्हाला फवारणी करायची। झेडलेक्स 250 मिली, 11-44-11 500 ग्रॅम आणि डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह 500 ग्रॅम। 3 दिवस जाऊ द्या, 3 दिवसानंतर तुम्हाला करपा असेल, जांतोमोनस असेल, फुलांची संख्या सुरुवात झाली, मग त्यावेळेस तुम्हाला 200 लिटर पाण्याला स्पॉट किलर 250 मिली 22 200 ग्रॅम हा एक स्प्रे करून घ्यायचा आहे। आता जे 4 स्ट्रोक तुम्ही दिलं, त्याच्यासोबत 10-40-40 दिलं, टचअप दिलं, तिथून डायरेक्टली 10 दिवसानंतर पुढचं अन्नद्रव्य व्यवस्थापन देत असताना एकरी 1 लिटर हॅपी न्यूज, 5 किलो 060-20 500 ग्रॅम बोरान। त्यानंतर 2 दिवसाने तुम्हाला चांगला कीटकनाशकचा बुरशीनाशक सोबत स्प्रे घेत असताना एव्हिसेंट 24 ग्रॅम, कवच फ्लो 400 मिली। तुम्ही हॅपी न्यूज दिलं, त्याच्यानंतर एव्हिसेंट कवच फ्लोचा स्प्रे झाला, प्लॉटची बांधणी आता सुरू होईल, फुलांची संख्या दिसायला लागली, भरपूर फुलं दिसत आहे, फुलं पिवळे पडू देऊ नये, तापमान 38-40-42 डिग्री सेल्सिअस पर्यंत जात आहे। मार्च महिना संपत आला, फुलांची संख्या वाढायला सुरुवात झाली, पण फुलाचं फळामध्ये रूपांतर होत नाही, त्यावेळेस दिवसाआड 2 फवारण्या करायच्या। त्यातली पहिली फवारणी 200 लिटरला ताक 5 लिटर, गुळ 3 किलो, दालचिनी पावडर 50 ग्रॅम, झिंक 100 ग्रॅम। एकच दिवस गॅप जाऊ द्या, पुढची फवारणी घ्यायची तुम्हाला। नीट लक्षात घ्या, थोडीशी महागडी फवारणी आहे, फुलाचं फळामध्ये रूपांतर व्हायला लागलं तिथं फवारणी करायची। 200 लिटरला आर्या घ्यायचं नाही,
सक्षम फक्त घ्यायचं, खर्च वाचवायचंय आपल्याला, सक्षम घ्यायचंय 500 मिली बर्ड बिल्डर 500 ग्रॅम, बर्ड बिल्डर 500 ग्रॅम, 6BA सायटोकानिन झाडातील लेवल आपल्याला टिकून ठेवायची, फुलांची संख्या, परागीभवन चांगलं करायचंय, 6BA घ्यायचंय आपल्याला 3 ग्रॅम, 6BAच्या सोलॉन मध्ये तो 3 ग्रॅम 6BA 200 लिटरला 15 ppm, 100 लिटर लागत असेल तर छोटा प्लॉट असेल 1.5 ग्रॅम घ्या, मोठा प्लॉट असेल 200 लिटरसाठी 3 ग्रॅम घ्या. 6BA घेतलं 3 ग्रॅम, त्याच्यामध्ये जिब्रालिक ऍसिडचा वापर करा तुम्ही फक्त आणि फक्त 5 ppm 1 ग्रॅम. त्याच्यासोबत तुम्हाला बोरान, हे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे हे तुम्हाला घ्यायचंय 100 ते 150 ग्रॅम. 2 स्प्रे दिवसाआड करायचे. जास्तीत जास्त सेटिंग टोमॅटो मध्ये तुम्हाला मिळेल आणि याचा फायदा पुढे जाऊन प्लॉट सुरू झाला, पुढे जाऊन ज्या वेळेस प्लॉट सुरू होतो त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, जी अडचण तुम्हाला तिरंग्याची येते ती अडचण या 2 फवारण्यांमुळे येणार नाही. त्याच्यानंतर मात्र परत एक चांगला बुरशीनाशकचा स्प्रे देत असताना तुम्हाला सिस्टमॅटिक बुरशीनाशक वापरत असताना नेटिओ 100 ग्रॅम, सिलिकॉन 250 ग्रॅम. सिलिकॉनचा वापर तुम्ही या वाढत्या उन्हामध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीत वेगवेगळ्या फवारण्यांमध्ये करा, की जेणेकरून, आणि आता आपण काय करतोय, तुम्हाला 50 दिवसापर्यंतचं वेळापत्रक देतोय. 50-52 दिवस झाले, चांगली सेटिंग व्हायला सुरुवात झाली, सेटिंग चांगलं मिळालेलं आहे. तिथून आपल्याला फळाची फुगवण कशी करायची आणि फळाची फुगवण चांगली करून आपल्याला त्या ठिकाणी उन्हाळी हंगामामध्ये प्लॉटला कुठलाही डंक लागू द्यायचा नाही, तुटा आपसुलुटा फळावर डंक मारणारी माशी. आणि त्याच दरम्यान जसं सेटिंग होतं त्यावेळेस फळ माशीचे ट्रॅप त्या ठिकाणी एकरी 50 ते 60 त्या ठिकाणी लावून घ्या. 10-12 गुंठ्याचा प्लॉट असेल 10-12 लावा, जास्त किंमत नाहीये त्याची. जवळजवळ तुम्हाला 45-50 दिवस त्याची जी लूर आहे ती काम करते आणि त्याच्यापासून आपल्याला फवारण्यांचा खर्च देखील कमी होतो. अशा पद्धतीने जर उन्हाळी हंगामामध्ये तुमचं अथर्व असेल, तुमचा विरांग असेल, त्यानंतर मार्च एंडला तुम्ही 62-42 या व्हरायट्या लावणार आहेत. लातूर सारख्या ठिकाणी वेगळ्या व्हरायट्या वेगवेगळ्या, तो एक व्हिडिओ थोडा शॉर्टकट मध्ये आम्ही लवकरच देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. परंतु आता जे प्लॉट 15 दिवस, 18 दिवस, 20 दिवस, 22 दिवस झाले त्या प्लॉटांसाठी पुढच्या 30 दिवसामध्ये अशा पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन तुम्ही जर ठेवलं तर नक्कीच प्लॉट तुमचे चांगले होतील. काय वाटतं दादा तुम्हाला? 1 नंबर. 1 नंबर आहे नक्की. हो मित्रांनो, त्यांचा मोबाईल नंबर आहे, त्यांचा ऍड्रेस आहे, आजूबाजूचे शेतकरी इथे येऊन प्लॉट बघू शकतात, की जेणेकरून या वाढत्या आता जवळजवळ 34, 35, 36 टेम्परेचर मध्ये आम्ही व्हिडिओ घेतोय, डोक्याला थोडा घाम येतोय, हरकत नाही, परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी उन्हाळ्यामध्ये देखील आपण भाजीपाल्याची शेती कशी सक्सेस करू शकतो, वाढलेल्या तापमानात पॉलिनेशन परागीभवन करून चांगलं सेटिंग कसं करू शकतो, त्या संदर्भात वेगवेगळे व्हिडिओ भाजीपाल्याचे पुढच्या काही दिवसात तुम्हाला येतीलच. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला, चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.